टाइमला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघितलं होतं की लाईट कशी पास होते, लाईटचा बिहेवियर कसं चेंज होतो ज्या वेळेला आपण मीडियम बदलला तर लाईट कशी टर्न करते, प्रिझमवाली कॉन्सेप्ट बघितली होती. तर आता आपण ह्यावेळी रे ऑप्टिक्स बघतो. ओके, रे ऑप्टिक्समध्ये बेसिकली आपल्याला मिरर्सबद्दल स्टडी करायचे, त्याचप्रमाणे लेन्सबद्दल स्टडी करायचे की कोणत्या टाईपचे लेन्स असतात, ते बिहेव कसे करतात ज्यावेळी त्यांच्यामधनं लाईट पास होते. तर मीडियममध्ये असलं, दोन मीडियममधनं एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियमला लाईट चेंज झाली तर लेन्समध्ये काय फरक पडतो. मिररमध्ये कधीही फरक पडत नाही, बट लेन्समध्ये फरक पडतो. त्याचप्रमाणे मिररचे कोणते कोणते टाईप आहेत, त्यांचा बिहेवियर कसं आहे, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला स्टडी करायचं आहे. यांच्याच बेसवरती तुम्हाला क्वेश्चन्ससुद्धा असतील. ओके, सो रे ऑप्टिक्समधला आपला पहिला टॉपिक काय आहे? पहिला तर आपल्याला मिररबद्दल स्टडी करायचं आहे. ओके, सो मिरर जर आपण बघितलं तर मला सांगा, तर बेसिक किती टाईपचे मिरर असतात? बेसिक मिररचे टाईप किती आहेत? बेसिक मिररचे 2 टाईप आहेत. ओके, ते 2 टाईप कोणते कोणते? एकतर प्लेन मिरर. प्लेन मिरर म्हणजे आपला आरसा, बरोबर आहे, प्लेन मिरर. आणि दुसऱ्या टाईपची जी मिरर आहे त्याला आपण काय बोलतो? येस, त्याला आपण बोलतो स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररला पण आपण बघूया डिटेलमध्ये. पहिला तर काय आहे? प्लेन मिरर आहे, आणि दुसरा म्हणजे काय आहे? स्पेरिकल मिरर आहे. आता स्पेरिकल मिरर म्हणजे कोणत्या टाईपचे मिरर? स्पेरिकल मिरर म्हणजे असे मिरर जे शेपला कसे असतात? कर्व असतात. एकतर ते आतून कर्व असतात, नाहीतर ते बाहेरून कर्व असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ती मॅग्निफाईड ग्लास बघितली असेल, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी कुठं हरवल्या असतील तर यूज करतो आपण. त्याच्यामध्ये कशा आपल्याला गोष्टी मोठ्या मोठ्या दिसतात, तर त्याची जी सरफेस असते ती कशी असते? ती कर्व असते. ओके, किंवा किंवा मॅग्निफाईड मिररसुद्धा असते, ज्याला आपण चेहरा वगैरे व्यवस्थितपणे बघण्यासाठी वापरतो. आपली जी कार असते त्या कारला सुद्धा एक मिरर असते, ती पण मॅग्निफाईड असते, ती पण अशीच असते स्पेरिकल टाईपमध्ये. सो असे खूप सारे याचे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन पण आहेत. सो स्पेरिकल मिररचे बेसिक 2 टाईप पडतात. ओके, कोणते 2 टाईप पडतात? पहिली म्हणजे कॉन्केव मिरर पडते. एकतर कॉन्केव मिरर आहे, कॉन्केव मिरर. आणि सेकंड टाईप जो स्पेरिकल मिरर्स आहे त्याला काय बोलणार आपण? त्याला बोलणार आपण कॉन्व्हेक्स मिरर. काय नाही, फरक एवढाच आहे की एक आहे ती बाहेरून कर्व असते आणि दुसरी आहे ती आतनं कर्व असते. ओके, एक आहे कॉन्व्हेक्स मिरर, एक आहे कॉन्केव मिरर, दुसरी आहे कॉन्व्हेक्स मिरर. तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. तुमच्या घरातनं ना तुम्ही एक चमच आणा आणि तो चमच ठेवा तुमच्याजवळ. ओके, आता तो जो चमच आहे ना त्याचे दोन्ही सरफेस आहेत, म्हणजे त्याला पॉलिश करा व्यवस्थित की जेणेकरून तो शाईन केला पाहिजे, म्हणजे केला पाहिजे. ओके, एक चमच आहे त्याला तुम्ही असं पुसून काढा व्यवस्थितपणे जेणेकरून तो शाईन करेल. ओके, सो सपोज की आपण इथे एक स्पून कन्सिडर केला. हा एक सपोज की आपण एक स्पून कन्सिडर केला, राईट. just like this. आपण असा इकडे एक स्पून कन्सिडर केला. आता हा जो स्पून असतो ना याला 2 सरफेस आहेत. इकडे बघा, एक जर तुम्ही ही सरफेस पकडलीत ना, ही एवढी, ही सरफेस कोणती आहे? ह्याला काय बोलणार आपण? ह्याला बोलणार आपण कॉन्केव, म्हणजे जो आतमधनं असा सर्क्युलर असतो, कळतंय? आणि दुसरी शेप म्हणजे ही बघा, ही बाहेरची, हा बाहेरनं गोल आहे, त्याला काय बोलणार आपण? कॉन्व्हेक्स. ओके, आता याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन बघूयात की कॉन्केवमध्ये आपल्याला किती टाईपच्या इमेजेस भेटतात. कॉन्केवमध्ये आपल्याला किती टाईपच्या इमेजेस भेटतात ते बघूयात आपण. ओके,
कॉनकेवमध्ये किती टाईपचे इमेजेस भेटतात? ठीक आहे, आता एक काम करा, तो चमच आहे ना तो तुम्ही होल्ड करा एका मोठ्या डिस्टन्सवरती, म्हणजे तुमचा हात आहे ना तो एका लांब डिस्टन्सवर न्या आणि त्या चमच्यामध्ये तुम्ही पहा स्वतःला. त्या चमच्यामध्ये तुम्ही बघितलात ना जर स्वतःला व्यवस्थितपणे, तर तुम्हाला काय दिसेल, ज्यावेळी तुमचा हात लांब होता त्यावेळी तुम्ही ना त्या चमच्यामध्ये स्मॉल दिसाल, म्हणजे लहान दिसाल आणि इन्व्हर्टेड दिसाल. ठीक आहे, ज्यावेळी तो चमचा तुम्ही लहान पकडलात तर तुम्हाला ऑब्झर्व होईल की तुमचा जो चेहरा आहे तो त्या चमच्यामध्ये उलटा दिसतोय आणि खूप बारीक दिसतोय, लहान दिसतोय. दुसरा चेंज म्हणजे काय येईल, आता तो चमचा आहे ना तो तुम्ही थोड्याशा डिस्टन्सवरती जर पुढे आणलात, तर म्हणजे एकदम थोडा हलका डिस्टन्स असा कमी केलात आणि थोडासा पुढे आणलात, तर तुम्हाला असं ऑब्झर्व होईल की तुमचा जो चेहरा आहे तो सेम हाईटचा दिसेल, बट इन्व्हर्टेड दिसेल. म्हणजे उलटे दिसाल तुम्ही पण सेम हाईटचे दिसाल. कधी आता लांब चमचा होता त्याला हळूहळू आपण पुढे आणलं तर मग तुम्ही सेम हाईटचे दिसाल त्याच्यात, आणि बट तुम्ही उलटे दिसाल. आणि तिसरी केस आहे याच्यामधली की तुम्ही खूप जवळ आणलात, तो जो चमच आहे तो तुम्ही खूप जवळ आणलात. जर तुम्ही खूप जवळ आणलात ना तुमच्या चेहऱ्याच्या, तर तुम्हाला ऑब्झर्व होईल तुमचा जो चेहरा आहे तो मॅग्निफाईड दिसेल तुम्हाला, म्हणजे खूप मोठा दिसेल. ओके, मॅग्निफाईड दिसेल तुमचा चेहरा आहे तो, प्लस मॅग्निफाईड दिसेल तुम्हाला. ओके, प्लस कसा, प्लस ॲज इट इज दिसेल, ॲज इट इज. आता हे झाले कॉन्केवमधले चेंजेस. सेम जे चेंजेस आहेत ते कॉन्व्हेक्समध्ये होतात, बट कॉन्व्हेक्समध्ये फक्त एकाच टाईपचा चेंज होतो. ठीक आहे, कॉन्केवमधले बघितलेत, कॉन्केवमध्ये 3 चेंजेस झाले. जर तुम्ही आता त्या चमचला उलटा गेलात तर तुम्हाला कॉन्व्हेक्स दिसेल, बरोबर आहे. या चमचला जर तुम्ही ह्या बाजूने ऑब्झर्व केलात तर तुम्हाला सरफेस दिसेल, कॉन्व्हेक्स सरफेस दिसेल. आता ह्या कॉन्व्हेक्स सरफेसला तुम्ही कितीही लांब अंतरावर पकडा, कितीही जवळ अंतरावर पकडा, तुम्हाला इमेज एकच भेटेल की तुम्हाला तुमची इमेज आहे ती स्मॉल दिसेल. ओके, तुम्हाला तुमची इमेज आहे ती स्मॉल दिसेल. ठीक आहे. सो आता तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे की कोणते कोणते टाईप आहेत मिररचे, आणि कॉन्व्हेक्स म्हणजे काय, कॉन्केव म्हणजे काय, त्याच्यामध्ये इमेज कशी इरेक्ट होते. ओके, या सगळ्या गोष्टी. सो इतकं लिहून घ्या, मग नेक्स्ट पेजवर जाऊयात. ओके, वरती करू का? सो नेक्स्ट पेजवर बघूयात. आता आपण ना एक लाईट पास करूया याच्यामधनं. ही सपोज की आपली आहे प्लेन मिरर. ओके, सो तिन्ही टाईपच्या इमेजेस आपण इथे घेतल्यात. ओके, पहिली आपली जी मिरर आहे ती कोणत्या टाईपची मिरर आहे? येस, पहिल्या मिररला कोणत्या टाईपची मिरर बोलतो आपण? बघा जरा, ही आपली असते प्लेन मिरर. फर्स्ट वन मिरर इज प्लेन मिरर. सो हा आहे आपला प्लेन मिरर. सेकंड वन जो आपला मिरर आहे तो कोणत्या टाईपचा मिरर आहे? सेकंड वन आपला कुठल्या टाईपचा मिरर आहे? हे बघा, ही सरफेस दिसते आपल्याला, एका साईडला कव दिसते, आतून कव दिसते, बाहेरून सिल्वर्ड केला याला, बट आतून आपल्याला इथून कव दिसतोय. मग ह्याला आपण काय बोलणार? ह्याला आपण बोलणार येस कॉन्केव मिरर. आणि शेवटची टाईपची आपली मिरर आहे त्याला काय बोलणार आपण? कॉन्व्हेक्स मिरर, जिची बाहेरची सरफेस कव आहे, आतमध्येच सिल्वर्ड केला आहे. सो याला काय बोलणार आपण? कॉन्व्हेक्स मिरर. ओके, आता सपोज की आपण याच्यातनं रेस पास केल्या तर त्या रेस जातील कशा? ओके, तिन्ही सरफेस म्हणणं, इफ
सपोज की हे जे तिन्ही आपल्याकडे प्लेन आहेत त्या तिन्ही प्लेनमधनं आपण रेस पास केल्या. ओके, हे बघा प्रत्येक प्लेनमधनं मी पास करतो. घ्या, इकडनं एक स्ट्रेट रे आली, 1 2 3 4. ओके, सपोज की सेम रेस आहेत ना त्या इकडनं पण पास झाल्यात. सेम रेज आहेत ते इकडनं पास झाल्यात. ओके, आणि सेम रेज आहेत त्या आपल्या खालून पण पास झाल्यात. ओके, थोडाफार चेंजेस करतो मी त्या. ही एक ॲरो इकडनं गेली अँड दिस वन इज फ्रॉम हिअर. इकडे ही अशी वरतून गेल्या आणि ते खालून गेल्या. आता मला सांगा, ह्या लाईटी एकदा मिररमधनं जर आपण पास केल्या, एकदा प्लेन मिररमधनं पास केला, एकतर कॉन्केवमधनं पास केला, दुसरं म्हणजे कॉन्व्हेक्समधनं पास केला. आता यांचा बिहेवियर कसा चेंज होतो ते बघा. जर आपण याला एखादी लाईट आहे ती सरळ आरशामध्ये तुम्ही पकडलीत, एक सपोज की लेझर वगैरे घेतलेत तुम्ही आणि सरळ आरशामध्ये पकडलीत आणि सरळ अँगलला जर तुम्ही टाकलीत तर ती रिफ्लेक्ट कशी होईल, ती सरळच जाईल. ठीक आहे, ती सरळ आहे ना, ती अशी रिटर्न रिफ्लेक्ट होईल तुम्हाला त्याच अलॉंग त्याच डायरेक्शनमध्ये. ओके, जस्ट अशी इकडून लाईट गेली तर त्याच अलॉंगमध्ये तुम्हाला इकडून रिफ्लेक्शन दिसेल त्याचा. सेम इथं. ओके, सेम इथे पण. मला सांगा खाली कसं रिफ्लेक्ट होईल. आता खालीही बघा, प्लेन मिररमध्ये होती तेव्हा लाईट आपली जशी जायची तर त्याच डायरेक्शनमध्ये परत यायची. आता जर आपण कॉन्केव्ह मिररमध्ये जर लाईट पास केली ना तर त्याचा जो इफेक्ट आहे तो कॉन्व्हर्जिंग इफेक्ट येतो. म्हणजे कॉन्व्हर्जिंग इफेक्ट म्हणजे काय सर, बघा आता तुम्हाला दुसरी लाईट आहे ना ती मी थोडा दुसऱ्या कलरमध्ये दाखवतो. ओके, हे बघा ही जी लाईट अशी टर्न झाली, जी इथून सरळ गेली ती कॉन्व्हर्ज होते. कॉन्व्हर्ज म्हणजे आतमध्ये टर्न होत्या. ठीक आहे, ही अशी इथे आतमध्ये टर्न झाली. फॉर एक्झाम्पल ही पण ही इथं अशी आतमध्ये टर्न झाली. आता ह्या लाईट आहेत त्या पण तर आतमध्ये टर्न होतील, मग ही पण आतमध्ये टर्न होते. आणि ही आपलीवाली लाईट शेवटची ती पण अशी होते टर्न. म्हणजे सगळ्या लाईटी आहेत त्या कशा होत्या, कॉन्व्हर्ज होतात. सो कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला कसा इफेक्ट भेटतोय, कॉन्व्हर्जिंग इफेक्ट भेटतोय. कॉन्व्हर्जिंग इफेक्ट भेटतोय. सिमिलरली जर तुम्ही कॉन्व्हेक्स मिररवरती बघितलात, कॉन्व्हेक्स मिररवरती इथून सरळ 4 लाईटी पास केल्यात तर ह्या लाईटी कशा पास होतील, जर इकडून तुम्ही लाईटी पास केल्यात ना तर हे काय करतो, कॉन्व्हेक्स मिरर आहे ती बाहेर ढकलते. आता ही कॉन्केव्ह मिरर काय करत होती, आतमध्ये ढकलत होती. बघा लाईट आली आतमध्ये ढकलली, लाईट आली आतमध्ये ढकलली, लाईट आली आतमध्ये ढकलली. आता इकडनं तर लाईट पास केली ना, हा बाहेर ढकलतो. बाहेर म्हणजे ही जी लाईट आहे ती कशी जाईल, ती अशी जाईल बाहेर. ही पण लाईट कशी जाईल बाहेर. ही लाईट कशी जाईल या साईडला बाहेर, आणि ही लाईट कशी जाईल या साईडला बाहेर. ओके, म्हणजे ही काय करते, ही डायव्हर्ज करते लाईटीला. ठीक आहे, सो इकडे आपल्याला काय भेटतो, या बाजूला आपल्याला डायव्हर्जिंग इफेक्ट भेटतो. आय रिपीट, काय बोलतो त्याला, डायव्हर्जिंग इफेक्ट. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल की प्रत्येक प्लेनचं बिहेवियर कसं असतो हे तुम्हाला कळलं असेल इथपर्यंत. ओके, सो इतका नोट डाऊन करून घ्या. नंतर आपण फोकल लेंथ काय असतो त्याचा फॉर्म्युला वगैरे बघून घेऊयात फॉर कॉन्व्हेक्स ॲज वेल ॲज कॉन्केव्ह. ओके,
सो नेक्स्ट पेजवर घेऊयात आता आपण. ओके, आता आपल्याला फोकल लेंथ काय असते ते बघायचं आहे. सो पहिले आपण एक मिरर कन्सिडर करूयात. ओके, यालाच एक्सटेंड करूयात थोडंसं. बस झाली तशी. ओके, सपोज करा की इथे आपण एक मिरर कन्सिडर केलेली आहे कॉनकेव. ओके, एक कॉनकेव मिरर आहे ना, ती कन्सिडर केलेली आहे. एक हे कॉपीज करून ठेवतो म्हणजे सगळीकडे यूज होईल आपल्याला. ओके, आता सपोज की याचा जो मिड पॉईंट आहे, ओके, सपोज की याचा जो मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट म्हणजे कुठे येईल याचा मिड पॉईंट जवळपास इथे. इकडून आपण एक सरळ लाईन काढूयात. ही जी मिड पॉईंटपासून आपण ही जी सरळ लाईन काढल्यानं ह्यालाच काय बोलतात, ह्यालाच बोलतात प्रिन्सिपल ॲक्सिस. आय रिपीट, काय बोलतात ह्याला? प्रिन्सिपल ॲक्सिस. ओके, काय म्हणतात त्याला? प्रिन्सिपल ॲक्सिस. इथे आपण मिरर कुठे घेतलेली आहे? या बाजूला घेतलेली आहे. ओके, आता मिररचा हा जो पॉईंट आहे याला आपण पॉईंट पकडला P. ओके, आता इथून बघा, इथून आता हा एक मिरर कसा आहे? हा मिरर सर्क्युलर शेपमध्ये आहे. आता सर्क्युलर शेपमध्ये बोलल्यानंतर याचा कुठेतरी इथे सेंटर पॉईंट असेल. म्हणजे जिथून हा चालू होतोय, जिथून आपण असा हा जो सर्कल आहे तो काढलेला आहे, कुठेतरी असं त्याचा सेंटर पॉईंट असेल. तर तो जो सेंटर पॉईंट आहे त्याला आपण काय कन्सिडर करूयात? सी कन्सिडर करूयात. सी म्हणजे काय? सेंटर ऑफ कर्वेचर. आता इथून जर आपण बघितलं ना तर सेंटर ऑफ कर्वेचरच्या पुढे एका डिस्टन्सवरती इथे काय असतो? इथे असतो आपला एफ. एफला काय बोलतात? एफला बोलतात फोकल लेंथ. ओके, एफला काय बोलतात? फोकल लेंथ. जर सेंटर ऑफ कर्वेचरमधनं आपण लाईट पास केली ना सरळ, तर ती फोकल लेंथमधनं पास होते, ती मधोमधनं जाते. म्हणजे जर सपोज की इथे आपला एखादा ऑब्जेक्ट उभा असेल आणि इकडनं आपण जर लाईट पास केली ना, तर ती लाईटचं बिहेवियर तुम्हाला सांगतो. हे लाईट इकडनं सरळ जाईल आणि सरळ ह्या आरशाला लागल्यानंतर, आता कॉन्केव बोलल्यानंतर ती लाईट कसा जातो पाठवतो तो? कॉन्केव बोलल्यानंतर ती लाईट आहे तो त्याला कॉन्व्हर्जिंग इफेक्ट देतो. कॉन्व्हर्जिंग म्हणजे आत ढकलतो लाईटीला. मग आता ही पण काय करेल? लाईटीला आत ढकलेला. लाईटीला आत जसं ढकलतो ना तसं तो फोकल लेंथमधनं पास होतो. समजला? हा जो पॉईंट आहे ना यालाच बोलतात फोकल लेंथ, एफ. ओके, सो आता डिस्टन्स लक्षात घेऊयात आपण. डिस्टन्स कोणकोणते आहे तिथे? डिस्टन्स कोणकोणते आहे तिथे? हे बघा, सगळ्यात पहिला तर हा इथून ते इथपर्यंत, एफ पासून ते पी पर्यंत, आणि दुसरा म्हणजे सी पासून ते पी पर्यंत. असे दोन डिस्टन्स आहेत. पहिला जो इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आहे याला बोलणार आपण एफ. एफ म्हणजे काय? फोकल लेंथ. एफ म्हणजे काय? फोकल लेंथ. दुसरा म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स आहे याला काय बोलणार आपण? त्याला बोलणार आपण आर बोलूया त्याला, म्हणजे रेडियस आहे ती. बरोबर आहे? रेडियस ऑफ कर्वेचर बोलू शकतो आपण त्याला, रेडियस ऑफ कर्वेचर. ऑल राईट. सो दोन गोष्टी बघितल्या आपण इथे. दोन गोष्टी कोणत्या बघितल्या? एक तर सी पॉईंट भेटला आपल्याला. सी पॉईंट म्हणजे काय? सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर. दुसरा म्हणजे एफ पॉईंट आहे. एफ पॉईंट म्हणजे काय? एफ पॉईंटचा अर्थ आहे फोकल लेंथ
फोकल लेंथला इंडिकेट करतो तो. आणि तिसरा एक पॉईंट आहे पीला आपण घेऊयात पोल, म्हणजे तिकडून सगळं कन्सिडर करतो ना त्या पॉईंटपासून आपण, मग त्याला आपण घेऊयात पोल. आता इथे एफचा फोकल लेंथचा एक फॉर्म्युला असतो. फॉर्म्युला काय असतो तो लक्षात ठेवा. एफचा फॉर्म्युला काय येणार आहे, एफचा डिस्टन्स मला सांगा इथून ते इथपर्यंत किती असेल. टोटल डिस्टन्स इथून ते इथपर्यंत सी पर्यंत आर आहे. मग हा जो आर आहे बघा, हा जो आर आहे ह्या आरचा अर्धा आहे एफ. हा जो टोटल डिस्टन्स आहे याचा हाफ आहे एफ. मग याला काय बोलूयात आपण एफचा फॉर्म्युलाला, एफ इक्वल टू आर बाय. ओके, आय होप की तुम्हाला फॉर्म्युला कसं आलं काय आलं व्यवस्थितपणे कळलं असेल, काहीही डाऊट नसेल. ओके, सो एफचा फॉर्म्युला आपण बघितला. एफचा फॉर्म्युला काय आला आपला, आर बाय 2 आला. सिमिलरली तुम्ही कॉन्केव्ह मिररसाठी सुद्धा बघू शकता. ठीक आहे, इफ जर मी कॉन्केव्ह मिरर कन्सिडर केली, ओके, इफ आय टेक ए कॉन्केव्ह मिरर आणि सपोज की ह्याच्यामधनं सगळं जर कन्सिडर केलं ना, तर मला सांगा इथे सेंटर ऑफ कर्वेचर बघा कुठे याल. आता ह्याचा सर्कलच असा आहे, सर्कल इकडे आहे बोलल्यानंतर सेंटर कुठे असणार, सेंटर असेल आपला इथे कुठेतरी सी पॉईंट, सेंटर ऑफ कर्वेचर. आता हा थोडी ना इथे असेल, सर्कल काढला इथनं मग बोलल्यानंतर मग त्याचं सेंटर पॉईंट आतमध्ये असेल, त्या मिररच्या पण आतमध्ये असेल, बरोबर आहे. याला आपण सपोज की सिडवॉट करून घेऊयात. ओके, इथून आता एक प्रिन्सिपल ॲक्सिस काढूयात आपण. सपोज की ह्या सेंटर पॉईंटपासून असं सरळचं सरळ आपण काढलं, काय याला बोलणार एक सरळ लाईन जी काढतो ना आपण त्यालाच बोलतो आपण प्रिन्सिपल ॲक्सिस. काय बोलणार या लाईनला, प्रिन्सिपल ॲक्सिस. सपोज की जर इकडनं तुम्ही लाईट पास केली तर ती लाईट काय करेल बघा. जर इकडनं जर आपली एखादी लाईट आली तर ती लाईटची बिहेवियर काय करतो, हे बघा. सपोज की इथून अशी लाईट आली ना, तर ती लाईट आहे ना ती बाहेर पास केली जाते इथून. आता कॉन्केव्हला आपण जर कॉन्व्हेक्सला आपण जर लाईट पास केली, बघा इथे कॉन्व्हेक्स बघा, ही कॉन्व्हेक्स मिरर आहे. लाईट पास केली तर काय केला, बाहेर ढकलला. लाईट पास केली तर बाहेर ढकलला, इकडे पण बाहेर ढकलला, इकडे पण बाहेर ढकलला, बोलल्यानंतर ही लाईट पण काय करेल, बाहेर ढकलली जाईल. पण बाहेर कुठून जाईल ती, बाहेर बघा इथून ह्या सी पॉईंटपासून अशी बाहेर जाईल. म्हणजे इकडनं ना तुम्ही असं समजा की ही जी लाईन आहे ती जाते कशी, इथून ते ह्या पॉईंटपर्यंत अशी जाईल. ही तुम्हाला दिसणार नाही, ही हिडन लाईन आहे. बट ॲक्च्युअलमध्ये तुमची जी लाईट आहे ती कशी जाईल, ॲक्च्युअलमध्ये तुमची लाईट आहे ती या बाजूला अशी डायव्हर्ट होईल. कळते तुम्हाला, लाईट कुठून डायव्हर्ट झाली, लाईट इथनं डायव्हर्ट झाली. ओके, सॉरी, सेंटर ऑफ कर्वेचरपासून नाही डायव्हर्ट होती, ती फोकल लेंथपासून डायव्हर्ट होत्या. म्हणजे इकडनं ना तुमचा एका मिड पॉईंटपासून पास होते ती. इकडे बघा इथे एक फोकल लेंथ एफ आहे, या फोकल लेंथमधनं ती लाईट पास होईल. म्हणजे सेम कॉन्सेप्ट आहे, ती फक्त सेंटर ऑफ कर्वेचरमधनं नाही जाणार, ती फोकल लेंथमधनं जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून डॉटेड लाईनमध्ये आणि ही इथून ॲक्च्युअल लाईनमध्ये अशी चालले वरती. ठीक आहे, आय होप तुम्हाला काय डाऊट नसेल याच्यात. लाईट चालली आहे बघा कशी, अशी चालली. कुठून चालली आहे, फोकल लेंथमधनं चालली. इथं पण एफचा फॉर्म्युला सेम आहे. एफचा फॉर्म्युला काय आहे, R/2. लक्षात ठेवा, एफचा फॉर्म्युला इथे पण सेमच आहे. इकडे पण एफ काढलात ना, हे बघा टोटल तुमची कशी डिस्टन्स आहेत. टोटल डिस्टन्स जर बघायला गेलो तर तुम्ही एवढा जर पकडलात, ठीक आहे, तर तेवढा काय असणार आहे, एवढा असणार आहे आपला आर. आणि इथून ते इथपर्यंत जर पकडला तर तो काय असणार आहे, फोकल लेंथ. मग ह्या ज्या फोकल लेंथची व्हॅल्यू आहे ती आरची अर्धी आहे. ठीक आहे, सो एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून घ्या. मग नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूयात आपण, पुढे बघूयात. ओके, ऑल राईट. सो नेक्स्ट बघूयात आपण आता. आता ना आपण इकडे ॲक्सिस काढून घेऊयात. मी हे सेम डायग्राम आहे ना ती रिपीट करतो इथे. एक मिनिट.
आता ह्या ज्या डायग्राम, ही जी सेम डायग्राम काढली मी, कोणाची काढली, कॉन्केव्ह मिररची काढली. ओके, ह्याला आता आपण एक ॲक्सिस काढूयात, एक अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस. एक्स आणि वायच्या अलॉंगमध्ये 2 ॲक्सिस काढूयात. बघा कसं येईल ॲक्सिस आपला. इथून एक सरळ लाईन काढली मी, बरोबर आहे. आणि सपोज की ही जी लाईन आहे त्याला मी इन्क्रीज केली अशी, ह्याला मी इथून इन्क्रीज केली सपोज की, हे बघा ह्या बाजूने ही अशी जस्ट इन्क्रीज केली. ओके, तर आता तुम्हाला काय कळेल, हा आपला झाला एक्स ॲक्सिस, हा आपला काय झाला एक्स ॲक्सिस, आणि वर्टिकल आहे तो वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या हे बघा मिररच्या ह्या बाजूला, ह्या पॉईंटपासून जर तुम्ही राईट साईडला बघितलात तर तुम्हाला इथे पॉझिटिव्ह भेटेल, वरती बघितलात तरी तुम्हाला पॉझिटिव्ह भेटेल, लेफ्ट साईडला कुठेही बघितलात, इथून इथे जरी बघितलात तरी तो मायनसच असेल, आणि इथून खाली जरी बघितलात तरी त्याची व्हॅल्यू काय असेल, मायनसच असणार आहे. कळतंय तुम्हाला? ओके, तर आता पुढची गोष्ट बघूयात. राईट, सो आता काय करूयात आपण, आता ना इकडे एक आपण ऑब्जेक्ट कन्सिडर करूयात. ओके, सपोज की आपला एक ऑब्जेक्ट आहे, तो इथे उभा आहे. व्यवस्थित समजून घ्या कॉन्सेप्टला. सपोज की ह्या डिस्टन्सवरती आपला इथे काय उभा आहे, ऑब्जेक्ट उभा आहे. ऑब्जेक्ट म्हणजे मला सपोज की तुम्ही इथे उभे आहात, तर तुमच्या डोक्यावरून इथून एक लाईट आहे ती मी पास केली. ठीक आहे, तर ती लाईट आहे ती पास केली तर ती जाईल कशी बघा. त्याचा बिहेवियर आहे ना, ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला बिहेवियर पण आत्ताच सांगतो, फक्त समजून घ्या तुम्ही कसं चालले लाईट ते. ठीक आहे, बिहेवियर सांगतोय मी. हे बघा ही जी लाईट आहे ना ती स्ट्रेट जाऊन इथे लागेल, आणि इथे लागल्यानंतर ती टर्न कुठे करणार, ती टर्न करणार या बाजूला, एफच्या बाजूला टर्न करणार. आणि दुसरी लाईट पास करायची, हे बघा हा जो आहे ना पी पॉईंट पोलवाला, त्याच्यातनं लाईट पास करायची. दुसरी जर पोलमधनं पास केलीत ना तर ती लाईट कशी जाईल, ती लाईट सेम अशी उलटी जाईल. बरोबर आहे, कुठेतरी अशी. करेक्ट आहे, सेम अँगलवरती घ्यायचं आहे ना आपल्याला. म्हणजे आता इथे तुम्हाला हे बघा, ही पोलमधनं गेलेली लाईट आणि सरळ गेलेली आहे लाईट, दोघं पण मीट कुठे करतात, दोघं पण ह्या बाजूला मीट करतात. म्हणजे इथून तुमची जी इमेज भेटते ना ती तुम्हाला ह्या बाजूला भेटेल. इमेज म्हणजे काय कळलं का तुम्हाला, इमेज म्हणजे काय कळलं का तुम्हाला. इथून तुम्हाला आता ह्याच्या कर्व सरफेसवरती दिसाल तर तुम्हाला काहीतरी इमेज दिसेल ना तुमची, तर ती इमेज आहे ना ती बघा ह्या पॉईंटपासून अशी उलटी दिसेल. एक मिनिट हा, तुम्हाला तुमची इमेज कशी दिसेल, इथून उलटी दिसेल जस्ट अशी. म्हणजे तुम्ही आरशामध्ये सरळ बघताय, बट ह्या कर्व मिररमध्ये तुम्ही सरळ बघताय, बट तुम्हाला दिसेल कसा, तुम्ही उलटे दिसाल तुम्हाला. कळतंय मिररमध्ये. मग आता ही जी पहिली जी आपली गोष्ट आहे ना, ह्याला काय बोलणार आपण, इथून ते इथपर्यंत आहे ती, ह्याला बोलणार आपण हाईट ऑफ ऑब्जेक्ट. काय बोलणार त्याला, एच ओ म्हणजे काय, हाईट ऑफ ऑब्जेक्ट. आणि इथे तुम्हाला काय भेटते, इथे तुम्हाला भेटते हाईट ऑफ इमेज, HI बोलणार त्याला. ओके, ह्या बाजूला लिहितो, ह्याला काय बोलणार आपण, HI. ओके, HI म्हणजे काय, HI म्हणजे हाईट ऑफ इमेज. इथून बघा आता डिस्टन्सवरती जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला डिस्टन्स दिसतील. हे बघा वाय ॲक्सिसपासून जर तुम्ही हाईट ऑफ इमेजवरती गेलात तर एवढा डिस्टन्स किती आहे, हा जो डिस्टन्स आहे ह्याला आपण बोलणार व्ही. ठीक आहे, ह्याला आपण काय बोलणार, व्ही. आणि सपोज की तुम्ही ह्या पॉईंटपासून जर आपल्या ऑब्जेक्टच्या पर्यंतचा डिस्टन्स जर बघितलात, म्हणजे बघा ऑब्जेक्ट इथं उभा आहे ना, इथपर्यंत जर डिस्टन्स बघितला तर त्याला काय बोलणार आपण, त्याला आपण बोलणार यू. काय बोलणार त्याला, यू बोलणार आपण. ओके, आता इथे तुम्हाला एक मिरर फॉर्म्युला येते, तो मिरर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मिरर फॉर्म्युला बघा काय येतो आहे, मिरर फॉर्म्युला. तर तुमचा मिरर फॉर्म्युला आहे ना तो आहे 1/v + 1/u = 1/f. ओके, आता याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे नोटेशन लिहून घेऊयात. सगळ्यात पहिले तर एफ पॉईंट कुठं होता आपला, इथे होता कुठंतरी. एफ म्हणजे फोकल लेंथ आहे, ते तर तुम्हाला माहिती आहे.
ओके, वेगळ्या पेनाने घ्यायचं का? सो एफ म्हणजे काय होता आपला फोकल लेंथ. अजून काय काय होतं आपल्याकडे? अजून होता व्ही. व्ही म्हणजे कुठून ते कुठपर्यंतचा डिस्टन्स आहे बघा, इथून ते इथपर्यंतचा. म्हणजे आपला हा काय आहे, हा आपला इमेज आहे. तर मग इमेजचा डिस्टन्स व्ही म्हणजे काय, इमेज डिस्टन्स. अजून काय आहे याच्यात? अजून आहे याच्यात यू. यू म्हणजे इथे ऑब्जेक्ट उभा आहे, इथून ते ऑब्जेक्ट जिथं उभा आहे त्याचा डिस्टन्स. म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स काय झाला आपला, यू झाला. यू म्हणजे काय बोलणार आपण, ऑब्जेक्ट डिस्टन्स. नेक्स्ट पुढे अजून बघायला गेलो आपण तर वरती बघितलं तुम्हाला तर इथे एच ओ दिसतोय. एच ओ म्हणजे काय, एच ओ म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट. नेक्स्ट अजून कुठली गोष्ट आहे, इथे एच आय पण आहे. एच आय म्हणजे काय, हाईट ऑफ इमेज. हाईट ऑफ व्हॉट, इमेज. हाईट ऑफ इमेज म्हणजेच एच आय. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथे ज्या आपण लिहिलेल्या आहेत. आता जसं इथे मिरर फॉर्म्युला आहे, मिरर फॉर्म्युला लक्षात ठेवा, क्वेश्चनमध्ये विचारू शकतात. यू दिला असेल, एफ दिला असेल, व्ही काढायला सांगितलं असेल तर मिरर फॉर्म्युला सरळ यूज करायचं, डायरेक्ट आन्सर येईल तुम्हाला. इथे अजून एक टर्म आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, त्याचे फॉर्म्युलेस बघायचे आहेत. त्या टर्मचं नाव काय आहे, त्या टर्मचं नाव आहे लिनियर मॅग्निफिकेशन. ह्याला आपण डिटेलमध्ये बघूयात थोड्या वेळातच. लिनियर मॅग्निफिकेशन. लिनियर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला बघा कसा आहे. फॉर्म्युलामध्ये अजिबात मिस्टेक नाही करायची. लिनियर मॅग्निफिकेशनला डिनोट करतात एमनी. फॉर्म्युला काय आहे त्याचा, एकतर याला आपण बोलू शकतो एच आय अपॉन एच ओ, एकतर त्याला आपण बोलू शकतो मायनस व्ही अपॉन यू. तुम्ही बोलाल सर आता हे तर इक्वल आहेत एकमेकांना, मग मी ह्याची जी मायनस साईन आहे ती ह्याला टाकतो, मग ह्याला आपण असं बोलूयात मायनस एच आय अपॉन एच ओ. असं अजिबात करायचं नाही आहे. ठीक आहे, जी मायनस ज्याला लागले ती त्यालाच ठेवायची. कळते तुम्हाला. मायनस साईन कोणाला लागलेली आहे, व्ही बाय यूला लागलेली आहे ना. व्ही बाय यूला मायनस साईन लागले ना, मग ती इथे इकडे करायचं असं ते काही एक किडे करायचे नाहीत. ठीक आहे, याची मायनस साईन अजिबात इथे लावायची नाही आहे. ज्याची मायनस साईन आहे ती त्याची त्यालाच ठेवायची. ओके. सो लिनियर मॅग्निफिकेशनचा जो फॉर्म्युला आहे त्याचप्रमाणे जो मिरर फॉर्म्युला आहे, ते दोन्ही पण फॉर्म्युले आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. ओके. यांना रेक्टँगल करतो. फॉर्म्युले लिहून घेतले तरी चालतील, इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत खूप. फर्स्ट वन इज दिस, सेकंड वन इज दिस. ओके. सो दोन्ही फॉर्म्युले लिहून घ्या, मग नेक्स्ट कॉन्सेप्ट बघू आपण. ऑलराईट. सो नेक्स्ट पेजवरती आता बघूयात आपण मिरर फॉर्म्युलाला जरा व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी करूयात. मिरर फॉर्म्युला आपण काय बघितला होता, एम इक्वल टू होता एकतर एच आय अपॉन एच ओ होता, नाहीतर मग दुसरा फॉर्म्युला काय होता त्याचा, मायनस व्ही अपॉन यू. बरोबर आहे. लिनियर मॅग्निफिकेशन बघतोत ना आपण, बरोबर आहे ना. याची टर्म काय होती, ही लिनियर मॅग्निफिकेशनची टर्म होती ज्याला आपण डिटेलमध्ये बघतो. ओके. सो दिस इज लिनियर मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन. सो ही जी लिनियर मॅग्निफिकेशनची टर्म आहे ती आपण बघितली होती. ओके. सो मला सांगा आता आपण जर एमची आपल्याला काहीतरी व्हॅल्यू आली एच आय अपॉन एच ओ किंवा मायनस व्ही अपॉन यू अशी काहीतरी व्हॅल्यू आली आपल्याला, तर याचा काहीतरी आन्सर येईल ना, याला सॉल्व केल्यानंतर काहीतरी आन्सर येईल. सो बघा आपला एमचा आन्सर कसा येऊ शकतो. एमचा आन्सर आता ही जी व्हॅल्यू आहे तर प्लसमध्ये येईल नाहीतर मायनसमध्ये येईल. सो प्लस मायनस लिहून घेऊयात. आणि आतमध्ये काहीतरी एक व्हॅल्यू भेटेल आपल्याला. व्हॅल्यू म्हणजे काय, नंबर भेटेल आपल्याला. बरोबर आहे. आता ह्या लिनियर मॅग्निफिकेशनच्या टर्मने आपल्याला खूप सारे प्रिडिक्शन भेटतात. ठीक आहे, टोटल 3 प्रिडिक्शन भेटतात आपल्याला. प्रिडिक्शन कसे ओळखायचे ते बघा. आता ह्याची जर आपल्याला इकडे काहीतरी आन्सर भेटतो याचा, तो आन्सर जर प्लसमध्ये आला, जर पॉझिटिव्हमध्ये आन्सर आला तर आपण काय समजायचा, आपली जी इमेज आहे ती कशी आहे, इरेक्ट आहे आणि व्हर्च्युअल आहे. कधी जर आन्सर पॉझिटिव्हमध्ये आला तर, ठीक आहे, आणि जर याचाच आन्सर आपला निगेटिव्हमध्ये आला तर आपण काय समजायचं, आपली जी इमेज आहे ती इन्व्हर्टेड आहे. इन्व्हर्टेड आहे आणि रिअल आहे.
कळते तुम्हाला? जर आपली व्हॅल्यू पॉझिटिव्हमध्ये आली तर समजायचं आपली इमेज आहे ती इरेक्ट आणि व्हर्च्युअल आहे. आपण पुढे पुढे कॉन्सेप्ट बघणार आहोत, तुम्हाला सगळं कळणार आहे व्यवस्थित. आणि जर आपली जी व्हॅल्यू आहे ती मायनस आली तर काय समजायचं, आपली जी इमेज आहे ती इन्व्हर्टेड आहे. म्हणजे हे बघा, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो, जर आपण लाईट पास केली ना, हे बघा हा अशी एक लाईन आहे आणि ही सपोज की आपण एक असं कन्सिडर केलेलं आहे कॉन्केवचा. सपोज की आपला इथे ऑब्जेक्ट उभा आहे. जर आपण याच्यातनं लाईट पास केली ना आणि जर त्याचा आन्सर आपला मॅग्निफिकेशनचा प्लस आला तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटेल, प्लस आली तर इरेक्ट आणि व्हर्च्युअल दिसेल. म्हणजे आपल्याला ही जी इमेज आहे ना ती इरेक्ट दिसेल आणि व्हर्च्युअल दिसेल. व्हर्च्युअल म्हणजे काय, व्हर्च्युअल म्हणजे आपल्याला ही इमेज दिसणार नाही ॲक्च्युअलमध्ये, ठीक आहे, आपल्याला फक्त वाटेल. आणि ही इमेज कशी असेल, ही इमेज असेल ती सरळ असेल, ठीक आहे, उलटी नसेल, सरळ असेल, अशी काहीतरी दिसेल इमेज. आणि सपोज की जर त्याचा आन्सर मायनसमध्ये आला तर आपल्याला इन्व्हर्टेड आणि रिअल दिसेल. रिअल म्हणजे तुम्हाला इथेच भेटेल आन्सर. हे बघा, जर ह्या प्लेनच्या, समजून घ्या मी काय बोलतोय ते, हा बघा हा प्लेन आहे ना, इथे आपला आरसा आहे. आता आरशाच्या ह्या बाजूला इमेज आली म्हणजे ती काय असेल, ती व्हर्च्युअल असेल. आपण बघू नाही शकत. आरशाच्या समोरचीच इमेज आपण बघू शकतो ना, मागची इमेज कशी काय बघणार, आरशाच्या मागं काय इमेज आहे ती थोडी ना बघू शकतो आपण, मग त्यालाच बोलतात व्हर्च्युअल. आणि जर ती आरशामध्येच तुम्हाला दिसली तर मग इथे इन्व्हर्टेड. मग याला काय बोलणार आपण, याला रिअल बोलणार. का, कारण की ही आरशाच्या आतमध्ये दिसते. तुम्ही आरशाच्या समोर उभे राहता तेव्हा तुम्हाला इमेज दिसते ना, आरशाच्या मागं बघितलं तर मागे थोडी ना इमेज दिसणार आहे तुम्हाला. कळते काय बोलायचा पॉईंट आहे तो? ओके, ठीक आहे. आता हा नंबरबद्दल बघा, नंबरबद्दल काय प्रिडिक्शन आहेत आपले, जर तुम्ही या नंबरला ऑब्झर्व केलात ना तर तुम्हाला कळेल की हा जो नंबर आहे हे 3 टाईपच्या गोष्टी देतो आपल्याला. 3 टाईपच्या गोष्टी काय काय देतो, एकतर हा जो नंबर आहे तो काय येईल, एकतर हा नंबर आहे तो +1 येईल, एकतर हा नंबर ग्रेटर दॅन 1 येईल, ग्रेटर दॅन इक्वल टू 1 होईल, आणि नाहीतर मग -1 होईल. एकतर याची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 1 असेल, एकतर त्याची व्हॅल्यू आहे ती इक्वल टू 1 असेल, आणि एकतर याची व्हॅल्यू आहे ती एकापेक्षा मोठी असेल. ठीक आहे. जर ही व्हॅल्यू लेस दॅन 1 असली तर त्याला काय बोलतात, त्याला बोलतात डिमिनिश. या टर्म आहेत त्या लक्षात ठेवा, पुढे आपल्याला यूज होणार आहेत. जसं पुढची कॉन्सेप्ट बघू ना तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. लेस दॅन 1 असला तर त्याचा अर्थ काय, डिमिनिश. इक्वल टू 1 असला तर त्याला काय बोलणार, सेम बोलणार आपण. आणि ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याला काय बोलणार आपण, मॅग्निफाईड. ओके, मॅग्निफाईड. आय रिपीट, काय बोलणार त्याला, मॅग्निफाईड बोलणार. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या लिनियर मॅग्निफिकेशनमधनं आपल्याला खूप साऱ्या टर्म आहेत त्या समजणार आहेत. आता जसं जसं पुढचे आपण बघणार आहोत ना तुम्हाला व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये समजणार आहे की किती टाईपचे प्रिडिक्शन आपण याच्यामधनं काढू शकतो ते. ओके, सो नेक्स्ट पेज बघूयात. आता इथपर्यंत लिहून घ्या तुम्ही. ओके, सो नेक्स्ट कॉन्सेप्ट पाहूयात. सपोज की तुम्ही असं कन्सिडर करा, हा बघा हा आपण प्लेन घेतलेला आहे आणि इथून एका इन्फायनाईट डिस्टन्सवरतून लाईट येते. म्हणजे कुठल्या डिस्टन्सवरून येते माहिती नाही, लाईट अशी येते एका इन्फायनाईट डिस्टन्सवरून येते. या काचेला आदळते, बरोबर आहे, या कॉन्केव मिररला आदळते, आणि आदळल्यानंतर लाईट कशी जाते, लाईट पास होते सरळ प्रिन्सिपल फोकसमधनं. ओके, सो आता इकडे आपण मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करूयात. ठीक आहे, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करूयात. फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला, फॉर्म्युला आपल्याला 2 माहिती आहेत. एक तर H0/hi आणि दुसरं म्हणजे -v/u. आता H0 आणि hi हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे ते दिलेलं नाही आपल्याला, मग आपण हा वाला फॉर्म्युला यूज करूयात. सो m = v म्हणजे काय असतो मला सांगा, v म्हणजे काय असतो, v म्हणजे इमेज डिस्टन्स असतो. आता सपोज की आपली इमेज आहे ती फोकल लेंथवरती आपली इमेज आहे ती दिसते आपल्याला. ओके, इमेज कशावरती दिसते, सपोज की इमेज तुम्ही जर बघाल ना तर तुम्ही अशी इकडून जर डायग्राम काढली तर तुम्हाला फोकल लेंथवरती इमेज दिसेल. म्हणजे व्हीची व्हॅल्यू किती भेटेल, व्हीची व्हॅल्यू डायरेक्टली तुम्हाला फोकल लेंथच्या एवढी भेटेल. ओके, मग तुम्ही एक काम करा, व्हीच्या जागी डायरेक्टली एफ फुटअप करा, मायनस किती येईल, हा FL अपॉन यू म्हणजे काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. मग इथून ऑब्जेक्ट किती वरती आहे, आता मी तुम्हाला बोललो ना ऑब्जेक्ट आहे तो इन्फायनाईट डिस्टन्सवरून लाईन आहे. मग आपला ऑब्जेक्ट पण किती असेल, इन्फायनाईट डिस्टन्सवरती असेल. इन्फायनाईट डिस्टन्सवरती म्हणजे यूची व्हॅल्यू डायरेक्टली होते आपली इन्फिनिटी. आता मला सांगा 1/∞ची व्हॅल्यू किती असते,
1/∞ व्हॅल्यू असते 0. जसं की आपण 1/0ला इन्फिनिटी बोलतो, तर मग यांच्या दोघांची पोझिशन एक्सचेंज केली तर 1/∞ आपल्याला 0 भेटेल. म्हणजे याची व्हॅल्यू आपल्याला 0 भेटेल. आता बघा एमची व्हॅल्यू 0 आली म्हणजे आता आपल्या प्रिडिक्शनमध्ये येतच नाही. आपले प्रिडिक्शन काय होते बघा जरा, प्रिडिक्शन काय होते. प्रिडिक्शन आपले होते तर एकतर आपल्याला लेस दॅन 1 भेटेल, एकतर इक्वल टू 1 भेटेल, एकतर ग्रेटर दॅन 1 भेटेल, म्हणजे मॅग्निफाईड, सेम आणि डिमिनिश भेटेल. बट इथे तर आपला आन्सर आहे तो 0 भेटला आहे. 0 म्हणजे 1पेक्षा खूप लेस आहे. त्यामुळे आपण याला काय बोलूयात, ह्या इमेजला आपण बोलूयात हायली डिमिनिश. काय बोलतात त्याला, अगेन रिपीट करतो मी, हायली डिमिनिश बोलतात याला. म्हणजे कधी तुम्हाला जर आन्सर 0 आला तर त्याचा अर्थ आहे ती इमेज कशी आहे, हायली डिमिनिश आहे, हायली डिमिनिश. ओके, सो ही टर्म आहे ते लक्षात ठेवा. एम इक्वल टू 0 आला कीची टर्म आहे ही. ओके, सो आता नेक्स्ट बघूयात. आता एक एक करून आपण लाईट आहे ती पास करणार आहोत प्रत्येक पॉईंटवरून आणि कसे कसे त्यांचे इफेक्ट येतात ते बघणार आहोत. ओके, जसं की इकडे सेम आपण हे जे कन्सिडर केलेलं आहे प्रिन्सिपल ॲक्सिस वगैरे. ओके, आता सपोज करा की आपला जो ऑब्जेक्ट आहे, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलेलं की आपण जर आपला चम्मच आहे तो खूप लांबच्या डिस्टन्सवरती पकडला. सपोज की सेम आपण जर ऑब्जेक्ट आहे तो खूप लांबच्या डिस्टन्सवरती पकडला, जसं की बघा इथून खूप लांब आहे हा, एका लांबच्या डिस्टन्सवरती जर ऑब्जेक्ट पकडला आणि वरून समजा आपण लाईट पास केली तर ती लाईट कशी जाईल बघा. वरून जर आपण लाईट पास केली तर ती लाईट ट्रॅव्हल कशी करेल, लाईट इथून सरळ जाईल, सरळ जाईल. बघा डोक्यावरून लाईट पास केली, लाईट कशी जाईल, सरळ जाईल. सरळ गेल्यानंतर लाईट टर्न होईल कशामधनं, प्रिन्सिपल फोकसमधनं. ठीक आहे, लाईट इकडून गेल्यावरती टर्न कशी होते, प्रिन्सिपल फोकसमधनं टर्न होते. सो जस्ट अशी टर्न होईल लाईट. बरोबर आहे, लांबच्या डिस्टन्सवरून गेलाय, लाईट पास केली, टर्न कुठून झाली, प्रिन्सिपल फोकसमधनं. दुसरी लाईट कशातनं पास करायची, पोलमधनं पास करायची. सो पोलचा पॉईंट आहे आपला पीचा, पीमधनं आपण इथून अशी लाईट पास केली, ती सेम अँगलवरती रिफ्लेक्ट होईल इथे. बरोबर आहे, इथून एका सेम अँगलवरतीच रिफ्लेक्ट होईल ती. वरती आणि खालती अँगल सेम असायला पाहिजे. बघा वरतून लाईट पास केली, कशी गेली, प्रिन्सिपल फोकसमधनं पास केली. हा पॉईंट दिसतोय ना, यालाच बोलतो प्रिन्सिपल फोकस. वरून पास केली तेव्हा प्रिन्सिपल फोकसमधनं गेली. जेव्हा पोलमधनं पास केली तेव्हा सेम डिस्टन्सवरती रिफ्लेक्ट झाली. म्हणजे आता तुमचा ऑब्जेक्टची इमेज कुठे दिसते बघा, दोन्ही पॉईंट मीट कुठं झालेत, दोन्ही पॉईंट ह्या पॉईंटवरती मीट झालेत. सो इकडे तुम्हाला ऑब्जेक्टची हाईट दिसणार आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला ऑब्जेक्टची हाईट दिसणार आहे. ऑब्जेक्टची हाईट बघा कशी दिसणार आहे, जस्ट इथून उलटी दिसेल. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, ही एवढी जी हाईट आहे त्याला काय बोलणार आपण, हाईट ऑफ ऑब्जेक्ट बोलतो त्याला आपण. खाली आपल्याला हाईट भेटले तिला काय बोलणार, हाईट ऑफ इमेज बोलणार आपण. डिस्टन्सेस बघितलेले होते आपण लास्ट टाईमला. डिस्टन्स काय काय होते बघा, डिस्टन्स जर तुम्ही बघितले तर तुम्हाला काय ऑब्झर्व होईल, आपण डिस्टन्स काय काय बघितले होते. ओके, पेन. इथून ते इथपर्यंत आपला किती डिस्टन्स होता, इमेज डिस्टन्स व्ही. इथून ते इथपर्यंत आपला ऑब्जेक्ट डिस्टन्स होता यू. बरोबर आहे, याला काय बोलणार आपण, व्ही बोलणार इमेज डिस्टन्स, आणि याला काय बोलणार आपण, ऑब्जेक्ट डिस्टन्स यू बोलणार. चला ठीक आहे, आता आपण इथे एक एक्झाम्पल घेऊयात. आता सपोज की आपण इथे एक एक्झाम्पल घेतो ना. सो एक गोष्ट सपोज करूयात, से आपला जो एच ओ आहे त्या एच ओची व्हॅल्यू सपोज की आपण कन्सिडर केली की 4 आहे. एच ओची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, 4 आहे एच ओची व्हॅल्यू. सपोज की आपला एच आय जो भेटते बघा, जरा एच आयची व्हॅल्यू एच ओपेक्षा स्मॉल दिसते का, एच ओ जरा मोठा आहे, एच आय जरा लहान आहे. मग सपोज की एच आयची व्हॅल्यू आपण किती घेऊयात, 2 घेऊयात. दिसतोय ना तुम्हाला, स्मॉल दिसतोय ना, एच ओ मोठा दिसतोय म्हणून त्याची व्हॅल्यू मोठी घेतली 4. एच आय लहान दिसते म्हणून त्याची व्हॅल्यू लहान घेतली 2. बरोबर आहे. बट आता बघा एक गोष्ट की हा प्रिन्सिपल फोकसपेक्षा कसं चाललेला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये चालला आहे. ही प्रिन्सिपल ॲक्सिस आपला असा आहे, त्याच्या खालच्या बाजूला आहे ना हा. बरोबर आहे, तुम्हाला मी 2 गोष्टी सांगितलेल्या आहे, त्या आपण ॲक्सिस कन्सिडर केला तर काय होईल तुम्हाला सांगितलेलं होतं मी. बघा जरा इथून आता सपोज की एक्स आणि वाय ॲक्सिस घेतला आपण. सपोज की इथून ओके, हे बघा इथून एक्स आणि वाय ॲक्सिस घेतला तर तो कसं होतो, बिहेव करतो आपण बघितलेलं होतं.
कसं बिहेव करणारा, हे बघा या बाजूला पॉझिटिव्ह असतो, वरती पण पॉझिटिव्ह असतो, इकडे निगेटिव्ह असतो, खाली निगेटिव्ह असतो. याच्या कसं चाललंय आपला खाली चाललाय, खाली म्हणजे त्याची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये येते. समजलं तुम्हाला? याच्या खाली चाललाय म्हणून त्याची व्हॅल्यू निगेटिव्हमध्ये. आता मला सांगा इकडे आपला जो लिनियर मॅग्निफिकेशन आहे त्याची व्हॅल्यू काय येणार इथे? लिनियर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असतो HI/HO, बरोबर आहे. HI ची व्हॅल्यू किती आहे? -2 आहे. आणि HO ची व्हॅल्यू किती आहे? हाईट ऑफ ऑब्जेक्ट वरती चाललाय 4 आहे त्याची व्हॅल्यू. आन्सर किती येतोय? आन्सर येतोय -1/2, बरोबर आहे. आत्ता हा आन्सर आहे त्याला व्यवस्थित ऑब्झर्व करा. आन्सर किती आलाय आपला? -1/2. मायनस साईन काय इंडिकेट करते बघितलेलं होतं आपण मागं. बघा मायनस साईन काय इंडिकेट करते बघितलेलं होतं आपण. मायनस साईन बघा इथे, बघा व्यवस्थित बघा. मायनस साईन काय इंडिकेट करते? आपली इमेज आहे ती इन्व्हर्टेड आहे आणि रिअल आहे. मायनस साईन काय हे करते आपल्याला इंडिकेट करते? इमेज आहे ती इन्व्हर्टेड आहे आणि रिअल आहे. जरा बघा व्यवस्थित, इन्व्हर्टेड आहे का आपला इमेज? जाताना पहिले आपण रे पास केली तेव्हा हा सरळ होता, गेला तेव्हा उलटा झाला, म्हणजे इन्व्हर्टेड आहे की नाही. रिअल म्हणजे काय? रिअल म्हणजे याच्या लेफ्ट साईडला आहे इमेज, आपल्याला आरशाच्या राईट साईडला नाही दिसत, लेफ्ट साईडलाच दिसते, म्हणजे ही कशी आहे? रिअल सुद्धा आहे. आता 1/2 म्हणजे हा 1 पेक्षा लेस आहे का मोठा आहे? 1 पेक्षा मोठा आहे की छोटा आहे? 1/2 1 पेक्षा लहान आहे. 1 पेक्षा लहान आला की काय करतो? 1 पेक्षा लहान आला की काय असतो आपला कंडिशन? 1 पेक्षा बघा लहान आला की आपला हे जो असतो ना इमेज असते ती डिमिनिश असते. डिमिनिश म्हणजे खूप लहान. डिमिनिशचा अर्थ खूप लहान, म्हणजे इमेज आपल्याला लहान भेटली की नाही? डिमिनिश भेटली, लहान भेटली आपल्याला इमेज, म्हणजेच डिमिनिश भेटली. ठीक आहे. सो आपण हे सगळं कशावरून प्रेडिक्ट केला? हे फक्त आपण लिनियर मॅग्निफिकेशनवरून प्रेडिक्ट केला. ओके. सो नेक्स्ट कॉन्सेप्ट बघूयात आपण. ऑलराईट. सो आता इथे आपण सेम घेतलेलं आहे हे सगळं. ओके. वेट अ मिनिट. आता सपोज की आपण आपली लाईट आहे ती पास करतोय कुठून? C पॉईंटवरून. ओके. ह्याच्या सेंटर पॉईंटवरून आपण लाईट पास केली. इथे आपलं सपोज की ऑब्जेक्ट उभा आहे. कुठे उभा आहे? C वरती उभा आहे. ओके. C म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ कर्वेचर. तो सेंटर पॉईंट आहे, सेंटर ऑफ कर्वेचर आहे, सॉरी. इथून जर आपण लाईट पास केली तर ती लाईटचा फ्लो कसा होईल बघा. सेंटर पॉईंटवरून पास केली, ऑब्विसली जाणार कशी? सरळच जाणार. मिररला इथे आदळेल, आदळल्यानंतर मूव कशी होईल? F पॉईंटवरून मूव होते, बरोबर आहे. नंतर मग आपण जो पॉईंट आहे तो काढला कुठून? पोलवरून काढला. पोलवरून गेल्यानंतर जाईल कसा तो? इक्वल डिस्टन्सनी परत मूव होतो. ओके. म्हणजे जसा ज्या अँगलला आपण पाठवू त्याच अँगलला इथं मूव होणार. पॉईंट कुठे भेटतो आपल्याला? पॉईंट कुठेतरी इथे भेटतो आपल्याला बघा. या साईडला आपल्याला एक पॉईंट भेटतो. सो आपला ऑब्जेक्ट इथे वरती असा होता. आपल्याला इकडे आन्सरमध्ये कसा भेटेल ऑब्जेक्ट? आन्सरमध्ये कसा भेटेल आपल्याला ऑब्जेक्ट? आन्सरमध्ये आपल्याला बघा जस्ट असा भेटेल ऑब्जेक्ट. जेवढी वरच्याची हाईट होती तेवढीच खालच्याची पण हाईट असणार. ठीक आहे. ह्याला काय बोलतो आपण? HI बोलतो. आणि ह्याला काय बोलतो आपण? HO बोलतो. चला सपोज करूया तिथे सुद्धा. सपोज करूयात आपली HI ची व्हॅल्यू आहे ती सपोज की HI ची पण व्हॅल्यू घेऊ शकता किंवा डिस्टन्सची सुद्धा व्हॅल्यू घेऊ शकता, काही घ्या. आणखी एक गोष्ट, इथे U ची व्हॅल्यू किती येईल? U ची आणि V ची व्हॅल्यू दोघांची पण व्हॅल्यू इक्वलच येईल बघा. बिकॉज इथून ते इथपर्यंत आपली इमेज कुठे तयार होते? इथेच होते. म्हणजे V ची व्हॅल्यू ही एवढी असणार आहे. V ची व्हॅल्यू बघा किती असेल? एवढी असेल V ची व्हॅल्यू, बरोबर आहे इथपर्यंत. सिमिलरली U ची पण व्हॅल्यू, आपला ऑब्जेक्ट पण इथेच होता ना. सो ऑब्जेक्ट पण तिथेच होता आपल्याला, म्हणजे V ची आणि U ची दोघांची सुद्धा व्हॅल्यू आहे ती या केसमध्ये कशी भेटते? सेम भेटते. क्लिअर आहे तुम्हाला? V आणि U दोघांची पण व्हॅल्यू इक्वल आहे. सपोज की आपण एकतर U ची व्हॅल्यू सपोज की कन्सिडर केली की U बघा आता इथून कसा आहे? ह्या पॉईंटपासून कसा आहे? लेफ्ट बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. डाव्या बाजूला म्हणजे साईन काय घ्यायची? ते डाव्या बाजूची साईन काय असते बघा. इथे पॉझिटिव्ह, इथे पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह, मग इथे पण निगेटिव्हच येणार. इथून हा डाव्या बाजूला चाललाय म्हणजे कसं असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. इथून डाव्या बाजूला किती याची? U ची व्हॅल्यू किती असणार आहे? -4 असणार आहे. सिमिलरली जर V ची व्हॅल्यू पकडली तर V ची पण व्हॅल्यू किती असणार आहे? -4 असणार आहे. दोघांची पण व्हॅल्यू सारखीच आहे. सपोज की मॅग्निफिकेशन, लिनियर मॅग्निफिकेशनचा आपण फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला काय होता? -V/U होता.
सो मायनस व्ही अपॉन यू जर आपण इथे यूज केला तर आन्सर किती येईल बघा, आन्सर किती येईल बघा, इथे मायनस आहे, व्हीची व्हॅल्यू किती आहे -4, व्हीची व्हॅल्यू किती आहे -4 अपॉन यूची पण व्हॅल्यू किती आहे -4 आहे, दोघं पण कट झाला, आन्सर किती येईल इथे 1 येईल, आन्सर येईल -1. मायनस साईन काय इंडिकेट करते, मायनस साईन इंडिकेट काय करते आपल्याला, मायनस साईन इंडिकेट करते आपल्याला इन्व्हर्टेड इमेज आहे आपली, इन्व्हर्टेड इमेज आहे आणि रिअल आहे हे इंडिकेट करते. आणि 1 काय इंडिकेट करतो, 1 म्हणजे इंडिकेट करतो आपल्याला सेम साईज इंडिकेट करतो. बघू शकता तुम्ही, बघा इथे 1 आला म्हणजे काय सेम साईज असते आपली, आणि मायनस साईन काय इंडिकेट करते इन्व्हर्टेड आणि रिअल. सो तुम्ही बघितलं असाल इकडे आपल्याला इमेज बघा सेम इकडे पण वरती आहे तशीच भेटले, म्हणजे इन्व्हर्टेड पण भेटले, रिअल पण भेटले आणि सेम साईजची पण भेटले. जेवढी एच आय आहे तेवढीच एच ओ असणार आहे. फायनल टर्म काय भेटली आपल्याला इथे, एच आय आणि एच ओची व्हॅल्यू दोन्ही साईडला सेमच असणार आहे. ओके, सो आणखी एक केस बघूया ज्याच्यामध्ये आता हे बघा, पहिले आपला ऑब्जेक्ट होता तो सीच्या मागे होता, आता आपण ऑब्जेक्ट सी वरती ठेवला आहे. आता आपण ऑब्जेक्ट सी आणि एफच्या मध्येच ठेवूयात, नंतर एफवर ठेवूयात, नंतर त्याच्या पण पुढे ठेवूयात. काय काय व्हॅल्यूज भेटतात ते ऑब्झर्व करूयात आपण. ओके, सो रिटर्न परत आपण हे सगळं घेतलं आहे. ओके, या बाजूला आपली ते मायनस साईन आहे. आता ऑब्जेक्ट कुठे ठेवूयात आपण, सी आणि एफच्या मध्येच ठेवूयात. ओके, सो ऑब्जेक्ट आपण ठेवला आहे सी आणि एफच्या मध्येत. ओके, म्हणजे हा इथे आपला आहे एच ओ, इथे आपला आहे एच ओ. सपोज की लाईट पास केली वरनं, त्याच्या डोक्यावरनं आपण लाईट पास केली तर ती मूव कशी होईल, लाईट सरळ जायला लागेल, याला लागल्यानंतर मूव करेल प्रिन्सिपल फोकसमधनं खाली. दुसरी म्हणजे लाईट जाईल इकडनं, मूव कशी करेल, यस मूव करेल या बाजूला, बरोबर आहे. ज्या अँगलवरून आहे, अँगल मोठा आहे थोडा, ठीक आहे, ज्या अँगलवरून आहे त्या अँगलनी खाली घ्यायची. मीट कुठं करतात दोन्ही पण, इथे मीट करतात बघा, ह्या पॉईंटवरती मीट करतात. आपल्याला इमेज कशी भेटणार, म्हणजे इमेज बघा कशी भेटणार आपल्याला, इमेज बघा ह्या साईडनी जस्ट खाली भेटेल, ह्या साईडनी जस्ट इमेज आहे ते आपल्याला इन्व्हर्टेड भेटेल अशी. ही काय झाली आपली, ही झाली आपली एच आय. ओके, सो लेट अस अज्युम सपोज की आपला एच ओ आहे, एच ओची व्हॅल्यू आपण लहान घेऊयात. सपोज की एच ओची व्हॅल्यू आपण 4 घेतली, एच आय जरासा मोठा दिसतोय. सपोज की एच आयची व्हॅल्यू किती घेऊयात आपण, 8 घेऊयात. बट आता एच आय परत खाली चाललाय बोलल्यानंतर त्याची साईन असणार आहे मायनस. सो इकडे मायनस पकडूयात. मला सांगा मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला काय असतो, मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असतो एच आय अपॉन एच ओ. ओके, एच आय अपॉन एच ओ, व्हॅल्यूज पुटअप करा. एम इक्वल टू एच आयची व्हॅल्यू किती आहे -8 आहे, एच ओची व्हॅल्यू किती आहे 4 आहे. सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर येईल -2. मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू किती आली -2. मायनस साईन काय इंडिकेट करते, मायनस साईन इंडिकेट करते रिअल आणि इन्व्हर्टेड, बरोबर आहे, रिअल आणि इन्व्हर्टेड. +2 कसा आहे, एकापेक्षा मोठा आहे, आणि एकापेक्षा मोठा आला तर काय घेतो आपण बघा जरा अगेन, एकापेक्षा जर मोठा आपला आन्सर आला, ग्रेटर दॅन 1 आला, तर त्याला बोलतो आपण मॅग्निफाईड. ओके, सो इथे पण काय घ्यायचं आहे आपल्याला, मॅग्निफाईड घ्यायचं आहे. एकापेक्षा मोठा आहे ना, 2 आला आहे ना, मग इथे मॅग्निफाईड येईल. मॅग्निफाईड म्हणजे एच आयची व्हॅल्यू एच ओपेक्षा मोठी आहे. कळतंय तुम्हाला, बघा जरा इन्व्हर्टेड पण आहे, मायनस म्हणजे इन्व्हर्टेड पण आहे, उलटा आला आहे आपला आन्सर, रिअल पण आहे हा, आणि 2 म्हणजे काय मॅग्निफाईड, एच ओपेक्षा मोठा आहे की नाही हा, म्हणजेच मॅग्निफाईड सुद्धा आहे. ओके, सो नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट आता त्याला आपल्याला एच ओला जस्ट एफ वरती पुटअप करायचं. बघा पहिले सीच्या लेफ्ट साईडला होता, नंतर सी वरती आला, नंतर सी आणि एफच्या मध्ये त्याला आता येईल एफ वरती. ओके, सो
इकडे एक मायनस साईन आहे. आता आपला ऑब्जेक्ट कुठे आहे? एक्झॅक्ट एफ वरती आहे. एक्झॅक्ट एफ वरती आपला ऑब्जेक्ट आहे, तो उभा आहे. सपोज की लाईट पास केली तर लाईट जाणार कशी? लाईट पास केली तर लाईट जाणार कशी? इथून जस्ट सरळ जाईल, ह्याला लागेल आणि इथनं मूव्ह होईल, प्रिन्सिपल फोकस बनणार. अँगल वाढलाय आपला, हा इकडून जातोय बोलल्यानंतर मूव्ह कुठनं होणार? सेम अँगलवरती मूव्ह होणार. जस्ट तुम्ही बघायला गेलात ना तर खूप मोठ्या डिस्टन्सवरती मूव्ह करतोय हा, जवळपास या पॉईंटला. ठीक आहे, जवळपास या पॉईंटला. हे पण आला. ओके, सो मूव्ह जवळपास हा असा करेल. मीट कुठं होता? दोन्ही पण पॉईंट ह्या पॉईंटला मीट होता. तिथे इमेज आपल्याला खूप मोठी दिसेल, बरोबर आहे. इमेज बघा कशी दिसेल, ह्या पॉईंटवरून ही एवढी मोठी आपल्याला दिसेल इमेज. ह्या पॉईंटवरून जस्ट ही अशी दिसेल आपल्याला एवढी इमेज. कळते तुम्हाला? ही झाली आपली एच आयची व्हॅल्यू, ही झाली आपली एच आयची व्हॅल्यू. ओके, आता प्रिन्सिपल फोकसच्या पण पुढून जर आपण सपोज की लाईट आहे ती पास केली, सपोज की आपण ऑब्जेक्टला अजून पुढे घेतला तर काय होईल? इथेच सांगतो मी, अजून नेक्स्ट पेजवरती नाही सांगत, इथेच सांगतो मी. जरा बघा, सेम डायग्राम आहे, राईट. थोडा मोठा करून बघूयात आपण ह्याला. सेम डायग्राम आहे, बरोबर आहे. आता सपोज की आपला ऑब्जेक्ट आहे, थांबा एक मिनिट, इथे इरेज करून घेतो नको असलेला पार्ट आपला. ओके, सपोज की आपला ऑब्जेक्ट कुठे आहे? आपला ऑब्जेक्ट आहे एफच्या पण पुढे, इथे जवळपास. इकडनं जर लाईट पास केली तर तो जाईल कसं बघा. आता लाईट आहे ती सरळच घेऊयात आपण. सपोज की लाईट पास केली तर जाईल कशी? याला आदळून जाणार कुठे? प्रिन्सिपल फोकसमधनं पास होणार, म्हणजे ही जाईल अशी प्रिन्सिपल फोकसमधनं. दुसरी गोष्ट म्हणजे हा जाईल पोलला लागेल, पोलला लागल्यानंतर मूव्ह कसा करेल? मूव्ह करेल असा. अरे सर आता काय करायचं? आता तर हे दोघं पॅरेलल पण नाही आहेत, मग आता आपल्याला इमेज कशी भेटेल? आता आपल्याला इमेज भेटेल मागच्या बाजूला. कळतंय तुम्हाला? इमेज आपल्याला भेटेल आता मागच्या बाजूला. कशी भेटणार इमेज? हे दोन्ही जे पॉईंट आहेत ना त्यांना एक्सटेंड करा, दोन्ही पॉईंट आहेत ना त्यांना एक्सटेंड करा, बघा तुम्हाला इमेज भेटेल. सपोज की जर ह्या पॉईंटला आपण एक्सटेंड केला तर तो जाणार कसं? असं जाईल, बरोबर आहे. सपोज की हा पॉईंट आहे, त्याला मागे एक्सटेंड केला म्हणून मी डॉट लाईन काढले. ओके सर, त्याला एक्सटेंड केला आपण तर तो कसं जाईल? असं जाईल जवळपास. इमेज कुठे भेटणार आपल्याला? ओके ठीक आहे, चला ह्याला रफ करतो, परत एकदा काढतो. हा जाईल जवळपास असं. ॲक्च्युली ते वरती जाऊन मीट करणारच आहेत, कळते का तुम्हाला? वरती गेल्यावरती फायनली मीट करतीलच ना. ओके, सो सपोज करा की हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते ह्या पॉईंटला इकडे मीट करतायत. तर मग आपला आता हाईट ऑफ ऑब्जेक्ट होता इथे, हाईट ऑफ इमेज कशी भेटते बघा. सपोज की आपला जो प्रिन्सिपल फोकस आहे याला अजून मोठा केला, प्रिन्सिपल ॲक्सिसला आपण. तर आता आपल्याला ऑब्जेक्ट कसा भेटला आहे? ऑब्जेक्ट आपल्याला बघा या बाजूला भेटला आहे, आणि भेटेल कसा? इथून वरती हा असा. हा काय झाला आपला? हा झाला हाईट ऑफ ऑब्जेक्ट. कळते तुम्हाला? ही झाली आपली, सॉरी हाईट ऑफ इमेज झाला ना हा, आणि हा होता आपला हाईट ऑफ ऑब्जेक्ट बारकसा. चला ठीक आहे, इथे एक एक्झाम्पल इथे पण ॲझ्युम करूयात आपण. ॲझ्युम काय करूयात इथे?
सपोज की एच ओची व्हॅल्यू बघा लहान दिसते 2 घेऊयात. एच आयची व्हॅल्यू बघा जरा मोठी दिसते खूप जास्त 10 घेऊयात. चला दोघं पण वरतीच चाललेत म्हणजे दोघं पण पॉझिटिव्हच आहेत. एच ओ आणि एच आय दोघं सुद्धा पॉझिटिव्ह आहेत. मॅग्निफिकेशन बघतोय आपण. एमचा फॉर्म्युला काय असतो एच आय अपॉन एच ओ असतो. बरोबर आहे. एच आयची व्हॅल्यू आहे 10, एच ओची व्हॅल्यू आहे 2. दोघांचा आन्सर येईल 5. आन्सर येईल +5. ओके. प्लस साईन काय इंडिकेट करते? प्लस साईन इंडिकेट करते इरेक्ट आहे आणि व्हर्च्युअल आहे. बघा जरा इरेक्ट आणि व्हर्च्युअलच बघतोय का आपण. प्लस साईन काय इंडिकेट करते? इरेक्ट आणि व्हर्च्युअल. आणि ग्रेटर दॅन 1 आहे. ग्रेटर दॅन 1 म्हणजे 1 पेक्षा मोठा म्हणजे मॅग्निफाईड. ओके. सो ग्रेटर दॅन 1 याचा अर्थ काय येईल? हा मॅग्निफाईड येईल. +5 म्हणजे काय येईल? ग्रेटर दॅन 1 ना, म्हणजे हा कसा येईल? मॅग्निफाईड येईल. जरा बघा बरोबर भेटलाय काय? हा मॅग्निफाईड म्हणजे मोठा भेटलाय. मोठाच्या मोठा आहे. याच्यापेक्षा खूप जास्त मोठा आहे म्हणजे मॅग्निफाईड आहे. आणि हा कसा आहे? हा आरशाच्या राईट साईडला आहे म्हणजे आपण याला बघू नाही शकत. बघू नाही शकत म्हणजे हा कसा असेल? व्हर्च्युअल असेल. कळतंय तुम्हाला? बघू नाही शकत म्हणजे तो कसा असणार आहे? व्हर्च्युअल असणार आहे. ओके. सो खूप आपण कॉन्सेप्ट बघितलेले याच्यामध्ये, खूप डिटेलमध्ये व्यवस्थितपणे बघितलेले आहेत की कशा टाईपचे इमेजेस आपले होऊ शकतात, येऊ शकतात. ओके. सो खूप टाईपचे कॉन्सेप्ट बघितलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित याचा स्टडी करा. ओके. व्यवस्थित स्टडी करा. आता उद्याला आपण कॉन्व्हेक्स मिररचा बघूयात नेक्स्ट टाईमला आपण आता. बरोबर आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कॉन्व्हेक्स मिररबद्दल बघूयात. आजच्यासाठी आपला लेक्चर आहे तो बस होईल. इतका व्यवस्थित सगळे कॉन्सेप्ट आहेत ते रिवाईज करा. ओके. आजच्यासाठी आपला लेक्चर बस होईल मग.